चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे काही आर्टिकल्स पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण ज्या काही परीक्षा आहेत त्या MPSCकडे गेलेल्या आहेत. संपूर्ण परीक्षा कोणाकडे गेलेल्या आहेत तर MPSCकडे गेलेल्या आहेत आणि 2026 हे नोकरी वर्ष आहे. आणि तुम्हाला जर पॉलिटी अवघड जात असेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्स म्हणजे संपूर्ण जेवढे काही 15ला 15 मार्क आहेत पॉलिटीचे ते संपूर्ण ट्रिक्स कव्हर केलेले आहेत आणि संपूर्ण कलम ट्रिक्स आपण कसं लक्षात ठेवायचे याचे भन्नाट ट्रिक्स केलेले आहेत आणि संपूर्ण व्हिडिओ कोर्स आपण त्याचा बनवलेला आहे. आणि तो कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही 84 21 90 83 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता किंवा बालाजी ट्रिक्स अकॅडमी. बघा काय, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम तसंच ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आता बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपला कोर्स कसा आहे, कोर्स तर डिजिटल बोर्डवर बनवलेला आहे, पण इथं मी तुम्हाला थोडंसं डेमो दाखवतो. तर बघा, भाग एकमध्ये संघराज्य आणि त्याच्या राज्यक्षेत्राबद्दल बोललेलं आहे. तर आता यामध्ये भाग 1मध्ये कलम 1 पासून ते कलम कितीपर्यंत आहेत तर कलम 1 पासून ते 4 पर्यंत कलम आहेत, ते संपूर्ण आपण ट्रिक्स लक्षात ठेवणार आहोत. तर बघा, कलम 1 काय तर कलम 1 आहे संघराज्याचे नाव आणि त्याचं राज्यक्षेत्र. मग या कलम 1ला कसं लक्षात ठेवायचं बघा, तर याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, तर याची ट्रिक्स अशी आहे की डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भारत हा राज्यांचा मिळून, बघा भारत हा सर्व राज्यांचा मिळून एकच संघ असेल, म्हणून आपण याला काय करू, कलम 1मध्ये ठेवू. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, ज्यावेळेस घटना लिहायला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस ते म्हणाले की भारत हा एक होता, एक आहे आणि भविष्यात पण एक राहील. एक होता, एक आहे आणि एक राहील, तो कधीही दोन, त्याचं विभाजन कधीही होणार नाही. भारत हा एक होता, एक आहे आणि एकच असेल, म्हणून आपण भारताला कलम 1मध्ये ठेवू. भारत म्हणजेच काय, संघराज्य म्हणजेच संपूर्ण राज्यांचा संघ म्हणजेच भारत. तर अशा प्रकारे आपण त्याला लक्षात ठेवता येईल. मग त्याबद्दल बाकी काय जे डिटेल असेल ते पण इथे आपण घेतलेलं आहे आणि त्यावर आलेला PIQ जिथली तिथंच आपण खाली तिथंच काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. बघा, संपूर्ण कोर्सबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी या नावानं आपलं ॲप आहे, तसेच टेलिग्राम पण त्याच नावाने ते तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर बघा, कलम 2 आणि 3मध्ये थोडासा फरक आहे, मी तुम्हाला सांगतो. कलम 2 काय आहे बघा, तर कलम 2 आहे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. आणि कलम 3मध्ये काय सांगितले, कलम 3मध्ये सांगितले की नवीन राज्यांची निर्मिती, नावे बदलण्याचा अधिकार हा संसदेला असेल. 2 काय म्हणतंय, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. 3 काय म्हणतंय, नवीन राज्यांची निर्मिती, नावे बदलण्याचा अधिकार. म्हणजे 2 आणि 3मध्ये थोडासा फरक आहे बघा, तर तो फरक सांगतो मी. कलम 2नुसार आपण काय करता येते की कलम 2नुसार असे राज्य स्थापन करता येतील की जे सध्या भारताचा भाग नाहीत. उदाहरणार्थ, बांगलादेशचा एखादा प्रदेश भारतात घ्यायचा असेल किंवा पाकिस्तानचा एखादा प्रदेश किंवा अफगाणिस्तानचा किंवा चायनाचा एखादा प्रदेश भारतात घेऊन त्याचं एखादं नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर ती प्रोसेस कलम 2नुसार केली जाते, ना की 3नुसार. आणि 3नुसार काय केलं जातं, तर 3नुसार सध्या भारतात जे राज्य आहे त्याच्यातूनच एखादं राज्य फोडून नवीन राज्य निर्माण करायचं असेल तर ती प्रोसेस कलम 3नुसार केली जाते. आता उदाहरणार्थ, भविष्यात महाराष्ट्रामधून जर आपल्याला विदर्भ हे वेगळं राज्य बनवायचं असेल तर त्याची प्रोसेस ही 3नुसार केली जाते, ना की 2नुसार. मग हे कलम 3 कसं लक्षात ठेवणार मग, तर ह्याची ट्रिक हे बघा, इथे ट्रिक केलेली. आता नुकतंच कोणतं राज्य निर्माण झालेले लेटेस्ट हे तेलंगणा राज्य निर्माण झालेले 2014ला. लेटेस्ट म्हणजे 2014ला झालेलं आहे, तेव्हापासून दुसरं एखादं राज्य तयार झालेलं नाही. सॉरी, इथं 24 झाले, 2014 किती, 2014ला तयार झालेले. ओके, 2014ला तेलंगणा राज्य निर्माण झालेलं आहे. तर मग याची ट्रिक्स आपण कशी केलेली आहे बघा, हे 3नुसार, हे असं 3 म्हटलेलं आहे आपण, हे 3नुसार तेलंगणाला 3 लंगा राज्याची निर्मिती असं म्हटलेलं आहे आपण. हे बघा, हे 3 लंगा म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3नुसार झालेली, ना की 2नुसार. असं लक्षात ठेवता येईल आपल्याला. 3नुसार 3 लंगा राज्याची निर्मिती असं आपण याला म्हणू शकतो. ओके, आणि मग ती कशी त्याची प्रोसेस काय असते काय नाही ते संपूर्ण इथे आपण घेतलेलं आहे. असं नाही की आपण फक्त कलम पाहून पुढे पळालेलं आहे, संपूर्ण डिटेल त्यावर आपण कलम 3 म्हणजे राज्य निर्माण होण्याची प्रोसेस काय असते ती पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर
त्या कलम 3वर आलेले प्रश्न पण हे बघा, कंबाईन ग्रुपशी 2022ला आला होता, तर त्या कलम 3वर आलेले प्रश्न पण तिथले तिथंच आपण काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. हे बघा, कलम 2वर, कलम 3वर, हे बघा, राज्यसेवा मुख्य, राज्यसेवा पूर्व, हे बघा, कलम 3 फॉरेस्ट मेन, सगळे प्रश्न आपण त्या आर्टिकलवर आलेले संपूर्ण प्रश्न आपण काय केलेले, परत तिथली तिथंच काय केलेले तर कव्हर केलेले आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण आर्टिकलचे काय केलेले आहेत, ट्रिक्स केलेले आहेत. आता इथे बघा, कलम 170. कलम 170 काय म्हणत आहे, विधानसभेची रचना. कलम 170 मध्ये काय सांगितलेलं आहे, विधानसभेची रचना. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स काय केलेली आहे आपण, तर याची ट्रिक्स, याला असं म्हटलेलं आहे गोवा विधानसभेची रचना, असं आपण म्हटलेलं आहे. गोवा विधान परिषदेची रचना ही गोऱ्या लोकांनी केली, असं आपण इथे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की गोवा विधानसभेची रचना गोऱ्या लोकांनी केली. बिकॉज जी हा येते ABCDनुसार 7 नंबरला येतो आणि ओ हा 0 सारखा दिसतो. ओके, ते बघा, हा जो जी आहे, जी किती नंबरला येतो, ABCDनुसार 7 नंबरला, आणि गोवाचा जो ओ आहे तो 0 सारखा दिसतो. म्हणजे 70 म्हणजेच 170. मग 170 कलम काय आहे, गोवा विधानसभेची रचना, विधान परिषद नाही, गोवा विधानसभेची रचना. मग आता गोवाच का म्हटलं, त्याचं कारण असे सांगितलं की गोवाचा जी 7 नंबरला येतो आणि ओ 0 सारखा दिसतो, 70 तयार होतं, म्हणजेच 170. आणि गोव्यामध्ये विधान परिषद तर नाहीच आहे, त्यामुळे कन्फ्यूज होणारच नाही की 170 हे गोवा विधानसभेची रचनाबद्दल बोलले जात आहे की विधान परिषदेबद्दल. कारण गोव्यात तर विधान परिषद नाहीच आहे ना, गोवा फक्त एक सदस्य ग्रह असलेली, एक ग्रह असलेली काय आहे, विधिमंडळ आहे गोवा, एकच ग्रह आहे. आणि मग जिथं जिथं एक ग्रह असतं तिथं काय असतं, जिथं जिथं एक ग्रह असतं तिथं विधानसभाच असते, विधान परिषद नसते, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळं गोवा विधानसभेची रचना असं आपण ट्रिक्स केलेली आहे. आणि विधानसभेची रचना म्हणजे किती सदस्य असतात, तर विधानसभेमध्ये मिनिमम 60 आणि मॅक्झिमम किती असतात, तर 500. मात्र गोव्यात किती आहेत, तर गोव्यात आहेत 40, गोव्यात 40च आहेत बघा. म्हणजे 60 ही रचना आहे, मिनिमम 60 असतात, मॅक्झिमम 500. मात्र 60पेक्षा कमी सदस्य असलेल्या काही विधानसभा आहेत, त्यामध्ये सिक्कीममध्ये बघा, सगळ्यात कमी सिक्कीम आहे 32, त्यानंतर पुदुच्चेरी 33, गोवा आणि मिझोराम प्रत्येकी 40-40 आहेत, आणि नागालँड 46. ओके, आणि बाकी सर्व राज्यांमध्ये 60 ते 500 दरम्यान आहेत. महाराष्ट्रात मग सर्वात जास्त कुठे सदस्य आहेत विधानसभेचे, तर UPमध्ये 404, त्यानंतर पश्चिम बंगाल 294, त्यानंतर बघा आता निवडणुका झाल्या पश्चिम बंगालच्या 294, त्यानंतर महाराष्ट्र 3 नंबरला येतं 288, आणि बिहार 243. ओके, मग बघा प्रश्न कसे येतात, MPSC प्रश्न असे विचारते, त्यामुळं तुम्हाला आर्टिकल एकदम परफेक्ट पाठ पाहिजे. तिथं तुम्ही 1 मार्काने जरी गेले तर गेले, आता 1 मार्काने गेले तरी पोस्ट गेली, कारण आता MPSC गटकची एक्झाम एकच घेणार आहे. तिथं प्री मेन्सचा शॉर्टकट, आता प्री मेन्स नाही, काय नाही, मेन्स कट केलेली आहे, टायपिंग पण बहुतेक जाणार आहे, फक्त एक एक्झाम आणि पोस्ट. संविधानाच्या कोणत्या कलम विधानसभेची तरतूद दिलेली आहे, बघा संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद दिलेली आहे, तर बघा कलम 170. बघा असं दिलेलं असल्यावर काय करणार तुम्ही, बरोबर आहे. त्याच्यामुळे खूप खतरनाक आहे. कंबाईन गटक 24ला आला होता. बघा, अशा ट्रिकसाठी हे बालाजी ट्रिक्स अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी दिलेलं आहे. बघा कोणकोणत्या राज्यात विधान परिषद त्याची पण ट्रिक्स केलेली आहे आपण. हे बघा कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे त्याची पण ट्रिक केलेली आहे. बघा विधान परिषद असलेले राज्य त्याची ट्रिक्स बघा काय आहे. 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे, त्याची ट्रिक्स बघा. तर त्याची ट्रिक्स आहे, ट्रिक्स अशी आहे की भुटका मामाने परीसोबत लग्न केले. परीसोबत लग्न केले. परी म्हणजे विधान परिषद, परी म्हणजे विधान परिषद. ट्रिक काय मग, भुटका मामाने परीसोबत लग्न केले. परी म्हणजे विधान परिषद. मग ट्रिक्स ही आहे भुटका मामा. मग भुटकाचा B फॉर बिहार, U फॉर UP, T फॉर तेलंगणा, K फॉर कर्नाटक, A फॉर आंध्र प्रदेश आणि मामा म्हणजे महाराष्ट्र. अशी आपली ही ट्रिक्स आहे. कारण त्यावर प्रश्न आला बघा, खालील कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे, गट ब 24ला. बघा आता तुम्ही सोडवा कोणता ऑप्शन योग्य येतो. त्यानंतर कलम 67 बघा काय, कलम 67 आहे CM
राज्यपाल मंत्रिमंडळ जनतेसंबंधी काही कर्तव्य असतात. सी एमचे कर्तव्याबद्दल ते सांगितलेलं आहे कलम 167मध्ये. सी एमची कर्तव्य दिलेली आहेत, कर्तव्य. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली बघा. याची ट्रिक्स अशी आहे, 67 इज इक्वल टू सदुभाऊंची कर्तव्य असं आपण म्हटलेलं आहे. 67 इज इक्वल टू सदुभाऊंची कर्तव्य, कारण सी एमला आपण सदुभाऊ म्हटलेलं आहे. सी एम सदुभाऊंची कर्तव्य म्हणजे सी एमची कर्तव्य. कारण प्रश्न आला होता, खालील कोणती जोडी योग्य जुळत नाही असं म्हटलं होतं. मग 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्य ही जोडी योग्य जुळते. 163 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ही जोडी इथे चुकलेली आहे. 164 मंत्र्यांसंबंधित आहेत हे बरोबर आहे. 165 महाधिवक्ता हे पण बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी वगैरे हे सर्व काही 164मध्ये होतं, 163मध्ये नाही, म्हणून इथे बी जोडी चुकलेली आहे. संपूर्ण ट्रिक्स आहेत आपल्याकडे. हे बघा, संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्याची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? गडब 2022ला प्रश्न आलेला होता बघा. 167, कारण आपली ट्रिक आहे सदुभाऊंची कर्तव्य म्हणजे 67. संपूर्ण ट्रिक्स आहेत आपल्याला. हे बघा, कलम 58 काय आहे? राष्ट्रपती पदाची पात्रता. कलम 58 काय आहे? राष्ट्रपती पदाची पात्रता. मग याची ट्रिक्स पण आहे आपल्याकडे बघा. ट्रिक्स काय? 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपण ट्रिक केलेली. कारण 58 आठवले, 58 आठवले, 58 आठवले असं काय होतं इथं, तर हे मग जुळतो. बघा, अशा आपल्या ट्रिक्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.